तर आमच्याकडे ब्लॅक बॉक्सचा फोटो आहे। ब्लॅक बॉक्स किती जळाला याची माहिती असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। ब्लॅक बॉक्स संदर्भात रोहित पवारांनी हे मोठं विधान केलेलं आहे। यंत्रणा कसा तपास करते हे बघतोय। विमानातला ब्लॅक बॉक्स जळूच कसा शकतो? अजित पवारांच्या अपघातावर जितेंद्र आव्हाडांना संशय आहे। ब्लॅक बॉक्स असलेला विमानाचा भाग तसा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य असल्याचं सुद्धा जितेंद्र आव्हाडांनी म्हटलेलं आहे। आणि ब्लॅक बॉक्सचा फोटो हा आमच्याकडे आलेला आहे। तो कसा आहे, किती जळला याचे डिटेल सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत। पण आम्ही वाट बघतोय की केंद्रीय एव्हिएशन मंत्रालय या बाबतीत कसा तपास करते, काय करते। त्याच्याचबरोबर श्वेता सिंग बद्दलची पण बरीच माहिती, त्यांच्यावर कशा कंप्लेंट केलेल्या आहेत, कशा पद्धतीने श्वेता सिंग या भ्रष्टाचार करत आलेल्या आहेत याची माहिती सुद्धा तिथं आम्हाला कळलेली आहे। त्यामुळे या लोकांना बाजूला ठेवून इन्व्हेस्टिगेशन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। कारण का पारदर्शक इन्व्हेस्टिगेशनमुळेच कुठंतरी दादांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। सर्वात आश्चर्य वाटतंय म्हणजे ब्लॅक बॉक्स जळून गेला। ब्लॅक बॉक्स ज्या जागेवर असतो तो विमानाचा जो भाग आहे तो जशाच्या तसा होता। दुसरी गोष्ट, ब्लॅक बॉक्स ज्या मटेरियलचा बनवलेला आहे ते मटेरियल आहे टायटॅनियम, म्हणजे 11,000 सेल्सिअसच्या आगीच्या म्हणजे 10मध्ये सुद्धा त्या ब्लॅक बॉक्सला काही होऊ शकत नाही अशी परिस्थिती असताना सरळ सांगितलं जातं ब्लॅक बॉक्स जळून गेला। म्हणजे माझ्यासारख्या चौकस मनाच्या माणसाला तर शंका येईलच, ब्लॅक बॉक्स कसा जळून जाऊ शकतो। त्याच्यामुळे रोहित पवार जे मागणी करतायत त्या मागण्यांमध्ये तथ्य आहे।